आज आपण केले उपासाचे वडे। आज वटपौर्णिमा, मी अशी तयारी केलेली आहे। कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा। छान अशी तयारी केलेली आहे मी, आणि आपल्याला उपास आहे म्हणून छान वडे केले सगळ्यांसाठीच। तर असे मी वडे आधी करून ठेवले सकाळी, आता आपण तळून घेऊया छान। याच्यामध्ये रात्रीच मी साबुदाणा भिजत टाकलेला होता, आणि त्यामध्ये 3 बटाटे, थोडा 1 वाटी साबुदाणा, आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट, आणि हिरव्या ठेचा, आणि आपलं शेंदे मिरची उपासाला चालतो, आणि थोडं लिंबू वाटत असेल तुम्हाला तर लिंबू पण टाकू शकतो तुम्ही। आणि त्यासोबतच आपण दह्याची चटणी पण बनवलेली आहे, ती मी आधीच रेडी करून ठेवलेली होती। तर उपासामुळे आज मला वडेच खाऊ वाटले। उसळ नेहमीच खातो आपण, म्हटलं चला आज वडे बनवूया। म्हणून आज छान आधी वडे हे तेव्हाच नाही करायचे, टिप्स म्हणून सांगते आता। माझी टिप्स सांगते तुम्हाला की वडे हे तेव्हाच नाही तळायचे। वडे थोडे अर्धा तास आधी छान असे करून ठेवायचे। हे बघा मी छान असे करून ठेवलेले। तुम्ही सकाळी जरी असे करून ठेवले, संध्याकाळी पण तळले एकदम छान होतात, नरम पडत नाही, आणि ते असे फुटतात। साबुदाणा तो पण फुटत नाही। ही आहे आज आपल्या रेसिपीची टिप्स, आणि शेवटी पण मी सांगणार आहे एक टिप्स। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामध्ये पण एक टिप्स असणारच आहे तुमच्यासाठी, माझ्या गोड मैत्रिणीसाठी। आणि व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, खूप वेळ मी चॅनलला, आणि लाईक करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि माझा आजचा लूक तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की सर्वांनी सांगा मला। छान अशी मेहंदी वगैरे लावलेली होती, फार की रंगली नाही घाईत, आणि थोडं माझं शूट पण होतं आज, आणि तिकडे पण गेली होती। त्यानंतरच मी हे वडे वगैरे आता तळत आहे। आता मला भूक लागलेली होती सगळं करून, तर मी म्हटलं मैत्रिणीसोबत पण शेअर करावं व्हिडिओ, म्हणून आज छान वडे केलेले आहे। पण वडे करताना नेहमी आधी अर्धा तास वडे करून ठेवायचे, त्यामुळे वडे एकदम छान होतात आणि तेलकट अजिबात होत नाही। तर असं सगळ्यांनी करायचं। आपल्या गृहिणीचं काय असंच असते ना, छान आपली पण काळजी घ्यायची, आणि छान आपण स्वतः पण छान तयारी करायची। कशी वाटते मी तुम्हाला? आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की नक्की विसरू नका बरं तुम्ही सगळे, आणि लाईक पण करा व्हिडिओला। छान आपण खरपूस वडे तळून घेऊया इथे। छान वटपौर्णिमेची पूजा केली, छान वाटलं, आणि पाऊस पण आलेला आहे। शेतीसाठी खूप महत्त्वाचं होती ही गोष्ट की पाऊस येणं, तर पाऊस छान आलेला आहे, पेरण्या पण सुरू झालेल्या आहेत, आणि खूप छान वाटतंय आता की पाऊस आला। आपण शेतकरी आहे सगळे, पाऊस आपल्याला खूप महत्त्वाचा असतो। आणि हे बघा असे छान खरपूस तळून घ्यायची, कमी गॅस केलेला आहे। हे बघा काही तेल नाही आला, काहीच नाही, छान असे छानपैकी तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन। मला असे थोडे खरपूस आवडते वडे खायला, उसळपेक्षा मला वडेच आवडते खायला। छान असे गोल्डन तळून घ्यायचे। आता मी सर्व हे असे वडे मी करून ठेवलेले आहे, असे गोल पण बनवलेले आहे। ते बघा लड्डू, त्याचे मी रात्री बनवेल लड्डू, दही वडा बनवेल मी त्याचा। आणि अशा पद्धतीने आपण हे वडे संपूर्ण करून घ्यायचे, आणि नंतर आरामशीर तळायचे। जेव्हा आपल्याला वाटतं तर खायचं आहे छान गरम गरम, तेव्हाच तळायचे, ठीक आहे। आणि नंतर तुम्हाला डिश सजून दाखवणार आहे। तर आज आपण वटपौर्णिमेनिमित्त फराळाला काय काय बनवलेलं आहे तर दाखवते मी आता तुम्हाला। चला या बघूया मग, आणि खाऊ पण या सगळेजण खायला, छान फराळ करायला माझ्याकडे। तर आपण या ठिकाणी बनवलेले आहे वडे, साबुदाण्याचे वडे, ते खूपच छान झालेले आहे। आणि त्यासोबतच आपण दह्याची चटणी पण बनवलेली आहे। दही आणि शेंगदाणा कूट त्यामध्ये घातलेला आहे, आणि आपण हे राजगिरा लाडू विकतच आणलेले आहे, ते मी बनवलेले आहे बरं। आणि चिप्स आहे आपल्या घरचे तळलेले थोडे, आणि थोडं फरसाण मी नेहमी बनवून ठेवते असं।
हे फरसाण आहे आपल्याकडलं आणि वडे छान साबुदाण्याचे खूपच छान झाले आहे, टेस्टी झालेले आहे. मेहंदी पण लावलेली आहे छान. कशी वाटली तुम्हाला? आणि शेंगदाणे आणि गुळाचे लाडू, एकदम हेल्दी लाडू, ते कोणी खाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण छान आपलं आज वटपौर्णिमेनिमित्त फराळाचं बनवलेलं आहे. बघा तुम्ही, आणि खूपच छान झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची फराळाची डिश माझी? मला नक्की सांगा. अशा पद्धतीने मग आता आपण फराळ करून घेऊया. तुम्ही पण या सगळेजण फराळ करायला. आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि कशी वाटते माझी रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा, सगळ्यांनी सांगा मला. आणि आपण वडे खाऊन बघूया छान कसे झाले. ही चटणी वडे एकदम अप्रतिम झालेले आहे, खूप टेस्टी झालेले आहे. दिसायला पण छान ब्राऊन कलरचं झालेलं आहे. आणि आपलं फरसाण पण एकदम छान झालेलं आहे. आणि शेंगदाण्याने गूळ, काजू, बदाम थोडे टाकलेले ड्रायफ्रूट. आपले तब्येतीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल ना, तर हे सगळे ड्रायफ्रूट टाकून थोडे 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 लड्डू बनवलेले आहे. एकदम छान झालेलं आहे. असं माझं गेटअप. हे बघा, या सर्वजण फराळ करायला छान. ठीक आहे, मग भेटू नंतर. बाय, टेक केअर. हाय सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना. ही आहे माझी आता वटपौर्णिमेची तयारी. आता मी वटपौर्णिमेच्या पूजेला चाललेली आहे. तर ही अशी मी तयारी केली आहे माझी, साधी सिंपल. बघा, आवडली का तुम्हाला? आमच्या इथे छान मंदिरात मोठा वड आहे, तिथे असं आम्ही दरवर्षी पूजा करायला जात असतो. अशा पद्धतीने मी छान तयारी करून घेतली. इथे छान पूजा करून घेतली मी वडाची. वटपौर्णिमेची पूजा म्हणजे की सत्यवानाला सावित्रीने हेमाच्या घरून परत मागितलं होतं. त्यासाठीच आपण सर्व स्त्रिया सौभाग्याचं म्हणून लेणं म्हणून ही सर्व पूजा करत असतो. अशा पद्धतीने माझी वटपौर्णिमा खूप छान पार पडली. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कशी पूजा केली तर मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी छान सुंदर अशी पूजा करून घेतली बघा. आणि माझी तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.